आणि महाबळेश्वरला महापर्यटन उत्सवात सुरांची ही रंगत तितकीच न्यारी आहे, कारण मी गाठलेला आहे ऋषिकेशला. ऋषिकेश, क्या बात आहे, खूप छान वाटलं. हॅलो, तुला महाबळेश्वरला भेटून खूप छान वाटलं. वा, मलाही मस्त वाटतंय. म्हणजे महाबळेश्वर हे माझ्यासारख्या लाखो करोडो लोकांचं आवडीचं ठिकाण आहे आणि महापर्यटन महोत्सव हा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी होणं याहून अधिक अजून चांगलं काय होऊ शकतं. मी म्हटलं तसं की महाबळेश्वरला येणं हा म्हणजे तारीख ठरली की त्याच्या 10 दिवस आधीपासून आनंद असतो मनात. इतकं सुंदर ठिकाण दिवसांमध्ये जास्त अजूनच आजही इथे बाहेर इतकी गार हवा आहे आणि त्याच्यात इतका सुंदर गाण्यांचा सोहळा रंगला आहे, याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे सण आपली संस्कृती दाखवणारा आजचा कार्यक्रम आहे आणि त्याचा मी एक भाग आहे, याचा मला विशेष आनंद आहे. आणि अशा सोहळ्यांमुळे मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीचं जतनही होतं आणि त्याचा एक एम्फसिस म्हणतो ना आपण, तो होत राहतो सर्व पिढ्यांसमोर. सो खूप मजा येते आज इथे गाणी सादर करायला. म्हणजे आणि स्टेजही किती भव्य आहे. आणि आता मी रॅलीतून आलो, ते रॅलीही खूप छान झाली आणि एकंदरच फूड फेस्टिवल वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्यामुळे एकंदरच हा उत्सव खूप मोठा आहे. कसं वाटतंय तुला? मॅसिव्ह, नक्की. खरंच खूप मोठ्या प्रमाणात हा अरेंज केला आहे, फार सुंदर अरेंज केला आहे. आणि मी म्हणेन सर्व सोयी, स्टेज खूप छान केलं आहे, ऑडियन्सची बसायची व्यवस्था खूप सुंदर आहे, त्यामुळे एक वातावरण निर्मिती लागते ना कार्यक्रमाला, ती सुद्धा खूप छान आहे. खूप चांगले रसिक आहेत महाबळेश्वरमध्ये आलेले. मैफल छान झाली, मैफल छान चालले. म्हणजे सर्व प्रकारच्या गाण्यांना त्यांची दाद आहे. सो हा खूप आनंद. कुठली गाणी होती आज? मी आज म्हणजे हे माऊली आपलं अजय अतुल यांचं ते गायलो, किंवा सूरनिरागस गायलो. अजून आमची काही समूह गीतं होती, अशी वेगवेगळी गाणी आज सादर केली. म्हणजे सणयात्रा असा आजचा विषय होता आणि त्याच्यात एक वेगवेगळे मराठी गाणी, आपली मराठी संस्कृती दर्शवणारी गाणी बरीच होती. एखादं गाणं आता व्हायलाच हवं, कारण तुला भेटल्यावर गाणं व्हायला पाहिजे. नक्कीच. सूरनिरागस हो गणपती, सूरनिरागस हो शुभनयना करुणामय, गौरी हर श्री वरद विनायक, ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती, लीन निरंतर हो, लीन निरंतर हो, सूरनिरागस हो, सूरनिरागस हो गणपती, सूरनिरागस हो. खरंच तुला लाईव्ह ऐकणं ही एक वेगळी मजा असते आणि खरंच खूप सुंदर वाटलं अर्थातच. आणि अर्थात महाबळेश्वरला आल्यावर जसं मी म्हटलं की आपण इथे वेगवेगळे सगळ्या गोष्टी अनुभवतोच, जसं निसर्गरम्य ठिकाणं आहेत आणि फूड हे सुद्धा खूप मोठं आहे. आणि इथे तर फूड फेस्टिवल भरलं आहे, त्यामुळे आल्या आल्या तुला काय खावंसं वाटलं, काय खाल्लंयस, काय खायचं आहे? जे गायकांना खावंसं वाटतं पण खाता येत नाही बरेच वेळा, त्यातलाच इथला सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे स्ट्रॉबेरी शेक्स फार आवडतात मला. पण ते खाता येत नाही बरेच वेळाचं वाईट वाटतं, पण लोक ते खातायत, एन्जॉय करतायत. माझी फॅमिली सगळेजण आवडीने खातात, ते बघून सुद्धा तेवढाच आनंद मिळतो. मला खाल्ल्यासारखंच वाटतं. स्ट्रॉबेरी तर म्हणजे माझी खूप आवडीची गोष्ट आहे. नक्की मी इथे बरेच वेळा आलो की एकदा तरी खातो. आणि कुठला स्पॉट तुला आवडतो इथला? खूप अनेक ठिकाणं आहेत, पण जे जुनं महाबळेश्वर आहे, क्षेत्र महाबळेश्वर, श्री क्षेत्र महाबळेश्वर, तो भाग मला खूप आवडतो. मग एक तर निसर्गरम्य, याच्यात दाट झाडीत आहे. इथे गेल्यानंतर एक वेगळी एक व्हायब्रेशन जाणवते त्या मंदिरात. आणि नेहमी जातो तेव्हा नद्यांचा उगम आहे, तिथे मला जायला आवडतं. आणि मग त्या बाजूची जी व्हॅली आहे तिकडे आम्ही नेहमी आलो की जातोच. खूप शांत आणि फार छान वाटतं. मला असं वाटतं की नक्कीच एक म्हणजे अर्थात एक मोठा उत्सव आणि तितकाच तो पर्यटन उत्सव असल्यामुळे पर्यटनाचा आनंद सुद्धा तू तितकाच छान घेतोस. नक्कीच. मला मी ट्रॅव्हल लव्हिंग पर्सन आहे, तू ट्रॅव्हलर आहेस, खूप आवडतं, ड्राईव्हही करायला आवडतं. सो तुला काय आवडतं ट्रॅव्हलमध्ये सर्वात जास्त? कुठे फिरायला आवडतं? आणि गाडी तू स्वतः चालवतोस का तुझं का फ्लाईटनी प्रेफर करतो? काय असतं तुझं? नाही, मी स्वतःच शक्यतो चालवतो जेव्हा ड्राईव्ह असतं तेव्हा, कारण मला ड्रायव्हिंग खूप आवडतं आणि ओव्हरऑलच मला लॉंग जर्नीज, लॉंग ट्रॅव्हल्स प्रचंड आवडतात. सो मी कुठेही चान्स मिळाला की ते साध्य करतो. म्हणजे हा पक्का ट्रॅव्हलर आहे आणि त्यामुळे पर्यटन उत्सवात आपण करेक्ट माणसाला गाठलेलं आहे. ऋषिकेश, थँक्यू सो मच. थँक्यू.